शेळीपालक बांधवांनो, मी यासीन खान, राहणार लौळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. पाठीमागे मित्रांनो आपण सांगितलं की आपला लौळ या ठिकाणी खान गोट फार्म या नावाने नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत आपला जवळपास 450 शेळ्यांचा हा गोट फार्म आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अशा विषयाची माहिती घेणार आहोत की ज्याच्यामध्ये शेळीपालन हा व्यवसाय तर म्हणतो आपण, परंतु शेळीपालनामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रत्यक्षात मादी म्हणजे शेळी पालन आणि दुसरं म्हणजे आपलं बोकड पालन. आता ह्या दोन्ही व्यवसायामध्ये फायदेशीर कोणता, दोन्ही व्यवसायाचे फायदे तोटे कोणते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शासकीय योजनामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर काय करता येईल, ह्या सर्व गोष्टींचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल अशी माहिती घेणार आहे. तर ह्यासाठी आपला जो आपली शेती आपले पशुपक्षी हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला मित्रांनो सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जर तुम्हाला आवडला तर करा आणि ह्याच्या कमेंटमध्ये तुमचं जे मत आहे ते मत त्याच्यामध्ये मांडायला विसरू नका. यासोबतच आपलं इंस्टाग्रामला यासीन खान या नावाने अकाउंट आहे, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. तर चला आज आपण आपल्या ह्या विषयावरती येऊया. तर शेळीपालन आणि बोकडपालन हे दोन विषय वेगळे वेगळे आहेत. तर शेळीपालनामध्ये काय आहे की आपल्याला मादी शेळ्या सांभाळाव्या लागतात आणि बोकडपालनामध्ये आपण फक्त नर सांभाळत असतोय. तर आपल्याला शेळीपालन ह्या व्यवसायाचे सुरुवातीला आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर बोकडपालन ह्या व्यवसायाविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, आता समजा आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. आता जवळपास माझा ह्याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव पूर्ण झालेला आहे. ह्याच्या आधारे मी आजची जी माहिती सांगणार आहे ते तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला समजा कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण पहिल्यांदा मग काय करतो की भलं मोठं शेड बांधणं किंवा त्याच्यावरती खर्च करणं, तर ह्या गोष्टी थोड्याशा टाळायच्या आणि आपल्याला शेळीपालन करायचं आहे. ह्याच्या धर्तीवर जर आपल्याकडे भांडवल किती आहे त्याच्या आधारे आपण किती शेळ्या घ्यायच्या हे खरेदी करायचं आहे. तर कमीत कमी आपण 10 शेळ्यांपासून सुरुवात करावी. जास्तीत जास्त सुरुवातीला तुम्ही 20 शेळ्यापेक्षा जास्त शेळ्या खरेदी करू नका. तर आता ह्या 10 शेळ्या समजा खरेदी केल्या आपण, तर त्याच्या पुढे त्याचा नफा तोटा किंवा त्याच्यातून आपल्याला उत्पन्न कसं मिळेल ह्या पण गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. तर समजा आपण 10 शेळ्या आज विकत घेतलेल्या आहेत. तर आपण समजा जो शेळीपालक आहे तो नवीन आहे, ह्याच्यामध्ये तुमच्याकडे शेळ्या आलेल्या तो पण नवीनच असणार आहेत, कारण त्या दुसऱ्या ठिकाणावरून आलेल्या आहेत, तुमच्या तिथल्या शेळ्या नाहीत. तर आपण समजा आज 10 शेळ्या विकत घेतल्या, तर 10 शेळ्या तुम्ही कुठल्या स्टेजच्या घेतायत, म्हणजे त्या रिकाम्या घेताय म्हणजे भाकड शेळ्या घेताय का वेळेला आलेल्या शेळ्या घेताय का विलेल्या शेळ्या घेताय, ह्याच्यावरती आपला त्याच्यावरती म्हणजे पुढे इन्कम किती लवकर मिळणार आहे हे पण डिपेंड असणार आहे. समजा तुम्ही भाकड शेळ्या घेतल्या, तुम्हाला प्रत्यक्षात त्या थोड्याशा स्वस्त भेटतील, पण त्या तुमच्याकडे आल्यानंतर कधी गाभण होतील किंवा त्यांना पिल्लं कधी होतील ह्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्याऐवजी जर तुम्ही गाभण शेळ्या घेतल्या, समजा 3 महिन्याच्या पुढची जी आपण कन्फर्म सांगू शकतो, 3 महिन्याची, 4 महिन्याची, 4.5 महिन्याची, अशा जर गाभण शेळ्या घेतल्या तर तुमच्याकडे आल्यानंतर ती महिन्या 15 दिवसामध्ये पिल्लं देणार आहेत. आता तीच पिल्लं जर आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये पण आपण ती पिल्लांची विक्री करून आपल्याला त्याच्यातून पैसे मिळू शकतात. आणि त्यात जर तुम्ही विलेल्या शेळ्या घेतल्या तर समजा तुम्हाला 1 महिन्याची पिल्लं आहेत, 2 महिन्याची पिल्लं आहेत, तर ते तुम्हाला आणखीन 3-4 महिन्यामध्ये पण ते विक्री करायला येऊ शकतात. अशा पद्धतीने हा शेळीपालनाचा व्यवसाय. आता शेळीपालन व्यवसायामध्ये कसं आहे मित्रांनो की कुठलाही प्राणी असेल, तुम्ही एकदा विकत घेतल्यानंतर त्याला सेट करण्यासाठी आपल्याला 1 महिन्याचा कालावधी जातो, कमीत कमी 1 महिना. म्हणजे आपल्याला तो प्राणी आपल्याजवळ येणं किंवा ते पहिला मालक असतो, दुसरा आपण चेंज झालेला असतो, त्यांचं तिथलं खाण्यापिण्याचं किंवा जे चाऱ्याचं नियोजन असेल, खुराकाचं नियोजन असेल. आणि शेळी हा खूप हुशार प्राणी आहे मित्रांनो, त्यांना सगळं ओळखता येतं, आपला जुना मालक कोण आहे, आपलं नवीन ठिकाण कुठलं आहे, नवीन मालक कोण आलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांना चांगल्या पद्धतीनं कळतात. तर ते प्राणी सेट होण्यासाठी आपल्याकडे 1 महिन्याचा कालावधी घेतात. मग ते एकदा 1 महिन्यानंतर सेट झाले तर त्याच्यानंतर मग तिथून पुढचं जे आहे तर ते आपल्यासोबत सेट होणं किंवा त्या व्यवस्थित राहणं, त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते आजारी पडतात का नाही पडत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंड करतात. पण आता समजा 1 महिना झालं तुमच्याकडे त्या शेळ्या सेट झाल्या, तर सेट झाल्यानंतर तुमच्याकडे ते गाभण घेतले असतील तर तुमच्याकडे आल्यानंतर पिल्लं देतील. तुम्ही पिल्लासकट घेतले असतात तर त्या पिल्लांचं तुम्हाला मॅनेजमेंट करायचं. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, त्यांचं चाऱ्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन हे तर सर्व गोष्टी आहेत. त्याच्यासोबत मेडिसिनचं पण आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता हे फक्त झालं आपलं शेळीपालनाचं. आता त्याच पद्धतीने आता एकदा शेळी जर तुम्ही आणली तर आपल्याला ती बदलायची आहे का परत, तर बिलकुल बदलायची नाही. तुम्ही समजा 2 वर्षाची शेळी घेतली, 3 वर्षाची शेळी घेतली, तर शेळी एका तिच्या म्हणजे आयुष्यामध्ये 10 ते 12 वेत आपल्याला पिल्लं देऊ शकते. समजा तुम्ही 3-4 वेताची जरी शेळी घेतली तरी ती तुम्हाला कमीत कमी 5-6 वेत देऊन परत ती आपण विक्री करू शकतो. म्हणजे शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की आपल्याला त्या शेळ्या सारख्या सारख्या बदलायच्या नाहीत. एकदाच शेळ्या घेताना आपण चांगल्या पद्धतीच्या घ्यायच्या. कमीत कमी तुम्ही एक शेळी आणल्यानंतर 5-6 वर्ष तरी ती शेळी सांभाळू शकता. हा झालं शेळीपालनाविषयी. आता दुसरा एक बऱ्याच लोकांचं बोकड पालनाकडे कल आहे की बाबा चला एकदा पिल्ला आणलं की लगेच 2-4 महिन्यामध्ये आपल्याला विक्री करता येते, परत दुसरे बोकड घ्यायचे, परत ते विकायचं. तो थोडक्यात म्हणजे मित्रांनो जो पोल्ट्रीचा व्यवसाय आहे, ब्रॉयलर पोल्ट्रीचा जो व्यवसाय त्या पद्धतीचा तो व्यवसाय होतो. पण मित्रांनो, बोकड पालनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे स्किल आहे
ते खरेदीचं स्किल आहे. म्हणजे तुम्हाला बोकड खरेदी करता आलं पाहिजे. आता तुम्ही खरेदी कुठून करणार? एकतर शेतकऱ्याकडून करणार, एकतर व्यापाऱ्याकडून करणार किंवा मार्केटमधून करणार. तुम्ही शेतकऱ्याकडून केलं तर तुम्हाला थोडेसे बोकड महाग लागणार. व्यापाऱ्याकडून घेतले तर त्यांच्यापेक्षा थोडेसे स्वस्त भेटणार आणि तुम्हाला ते जास्त क्वांटिटीमध्ये भेटणार. शेतकऱ्याकडे एका शेतकऱ्याकडे एवढी क्वांटिटीमध्ये भेटू शकत नाही. आणि तिसरा जो पर्याय तुम्हाला तो मार्केट म्हणजे बाजारातून बोकड खरेदी करणे. आता मित्रांनो, हे जे बोकड आहे ते आपल्याला कटिंगसाठीच आपण बोकड पालन करत असतो. तर ते किती दिवसाचे घेतले पाहिजेत, किती मोठे घेतले पाहिजेत? कारण एक बोकड आपण 6 महिन्याचा झाला की कटिंगसाठी विक्री करतो. मग ते बोकड 3-4 महिन्याचे असावे लागतात. आता 3-4 महिन्याचे बोकड, आता तुम्ही मला जर समजा म्हणलं की तुमच्याकडचा 3 महिन्याचं पिल्लू द्या किंवा 4 महिन्याचं पिल्लू द्या, तर आम्ही बिलकुल 3-4 महिन्याची पिल्लं विकत नाही. आता का विकत नाही त्याच्या पाठीमागचं पण कारण सांगतो मित्रांनो. 3 महिन्यापर्यंत आपण कुठल्याही शेळीच्या पिल्लाला दूधच पाजत असतो. दूध 3 महिन्यापर्यंत त्याचा खर्च तर खूप कमी आहे, त्याचा आहार पण खूप कमी असतो. दूध, थोडासा खुराक आणि थोडासा चारा ह्याच्यावरती त्याचं सर्व होऊन जातं. तर 3 महिन्याच्या पुढे आपण ज्यावेळेस दूध बंद करतो तिथून थोडा चारा आणि खुराक थोडा आपल्याला वाढवावा लागतो. तर आता 3 महिन्याचं पिल्लू जर विकलं मला तर 3-4 हजार रुपयाला पुढच्या शेतकऱ्यांना मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. मग 3 महिन्याचं पिल्लू जर मी विकून मला जर 3-4 हजार रुपयेच मिळत असतील तर मी ते बोकड विकणार नाही. कारण आणखीन जर मी 2-3 महिने सांभाळलं म्हणजे त्या बोकडाचे वयाचे जर 5-6 महिने झाले तर ते बोकड आपल्याला 10,000च्या पुढे आपण कमीत कमी विकू शकतो. म्हणजे तो 25-30 किलोचा होऊ शकतो. आता ते 10,000 रुपये तुमच्याकडचं मार्केट किंवा लोकल मार्केट काय रेटनं जातं त्याच्यामध्ये थोडाफार फरक इकडं तिकडं होऊ शकतो. म्हणजे एक्झॅक्ट सगळीकडेच 10,000 होतील असं पण नाही. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण बोकड बाहेरून खरेदी करून आणतो ते लहान पिल्लू असतंय. समजा साधारणतः तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा लेकरं असतील, लहान लहान लेकरं असतील. आपल्या घरी जसं मोकळं खेळतात, बागडतात, इकडं तिकडं मोकळ्या मनामाने राहतात ते. तसं तुम्ही जर आपली लहान मुलं पाहुण्याच्या घरी गेली, आता उन्हाळ्याची सुट्ट्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर ते बघा, आपण तिथं ज्यावेळेस असू ना, तर ती लहान लेकरं बाहेर मोकळ्या मैदानामध्ये फिरत नाहीत. ते आपल्याच मांडीवर येऊन बसतील. हे का होतं? तर त्यातलं वातावरण बदललं असतं. म्हणजे सराउंडिंग पूर्ण चेंज झालेलं असतं. आपण पाहुण्याच्या घरी आलो हे पण त्यांना माहिती असतंय किंवा तिथली रोजची ओळखीचे कुणी नसतंय त्यांना. तसं ह्या लहान पिल्लामध्ये पण होणार आहे. ज्यावेळेस आपण बोकड खरेदी करून आणणार आहे, त्यावेळेस त्यांना पूर्ण वेगळं राहणार आहे. आपण माल वेगळा राहणार आहे, चारा वेगळा राहणार आहे, खुराक वेगळा राहणार आहे किंवा त्यांच्या तिथलं शेडचं स्ट्रक्चर असेल, सांभाळण्याचं स्ट्रक्चर असेल किंवा तिथं ते दूध पित असेल तर इकडे आल्यानंतर त्याचं अचानकपणे दूध तुटणार आहे. तो ट्रेसमध्ये जाणार आहे. आणि मित्रांनो, ते बोकड आणल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1 महिना कुठल्याही प्राण्याला सेट करायला जातो. जसं शेळ्यांना 1 महिना सेट करायला वेळ जाणार आहे, तसा त्यांना पण बोकडांना पण 1 महिना आपल्याला सेट करण्यासाठी वेळ जाणार आहे. तर आता हा जो 1 महिन्याचा कालावधी आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही कितीही चांगला खुराक दिला, कितीही चांगला चारा दिला, तरी आपल्याला त्याच्यामध्ये वजन वाढ भेटत नाही. आणि त्यातली त्यात जर तुम्ही समजा व्यापाऱ्याकडून आणलेले असतील किंवा मार्केटमधून आणलेले असतील, तर त्यांनी ते अनेक ठिकाणावरून गोळा करून आणलेले असतात. आणि त्या ठिकाणी म्हणजे समजा आता मी मार्केटमध्ये जर गेलो, तर अनेक शेतकरी तिथं आलेले असतात. आणि शेळीपालनामध्ये मित्रांनो असं आहे, की बरेचसे शेतकरी हे शेळीपालनामध्ये एखादी शेळी जर आजारी पडली किंवा पिल्लू आजारी पडलं, बोकड आजारी पडलं, तर त्याला उपचार करत बसत नाहीत किंवा त्याला खर्च करण्यापेक्षा ते बाजारामध्ये नेऊन विकण्याचा एक सोपा मार्ग शोधतात. मग तिथं इन्फेक्टेड प्राणी खूप असतात. म्हणजे बाजारामध्ये आजारी प्राणी वगैरे भरपूर असतात. मग हा जरी बोकड तुम्ही घेताना जरी चांगल्या ठिकाणावरून आला असला, पण हे बाजारामध्ये जे इन्फेक्टेड प्राणी आहेत त्यांचं इन्फेक्शन ह्या पिल्लाला होऊ शकतं. म्हणजे हा जो सगळ्यात मोठा तोटा आहे. जसं आपण म्हटलं की वेगवेगळे जे शेळ्यांचे जे आजार आहेत वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामध्ये पिप्यार असेल, आंत्रविषार असेल किंवा इतर अनेक भरपूर आजार आहेत. त्या आजाराविषयी पण आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये डिटेल्स माहिती घेऊया. पण जे आजार आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, मग ते व्हायरल इन्फेक्शन जर त्याला तिथं झालं तर तुम्ही जर समजा 10 बोकड घेतले असतील, त्याच्यातल्या एकाही बोकडाला जर इन्फेक्शन असेल तर तो आपला पूर्णच्या पूर्ण लॉट खराब करू शकतो. आणि ते लगे लगे लक्षात येत नाही मित्रांनो. ते आपल्या घरी आल्यानंतर 3-4 दिवसांनी एक लक्षण दाखवायला सुरुवात करतात. आणि ही लक्षणं ज्यावेळेस जास्त होतात, आपण पण नवीन असतोय, सुरुवातीची लक्षणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कोणता आजार आहे हे पण लक्षात येत नाही. त्याच्यामुळं बोकड पालनामध्ये काय होतं मित्रांनो, रिस्क जास्त आहे. म्हणजे तोटे जास्त आहे त्याच्यामध्ये. शेळी जरी सांभाळली तरी तुम्हाला तिचा बोकड झाला तर 6 महिन्यानंतर तेवढ्याच पैशाला जाणार आहे. आणि तुम्ही बाहेरचा जरी पिल्लू आणलं तर 6 महिन्यामध्ये तो तेवढीच किंमत होणार आहे. कारण जेवढं वजन होईल त्याची तेवढीच कॉस्ट असते. पण ज्यावेळेस आपण बाहेरून बोकड खरेदी करतो, ते बोकड खरेदी करणं हे मित्रांनो वेगळं स्किल आहे. समजा एका बोकडाची मार्केट किंमत 5,000 आहे. पण ते जर बोकडाची तुम्हाला त्याच्याविषयी माहिती नसेल की ह्याचं वजन किती आहे किंवा ह्याची क्वालिटी कसं आहे, कितीला खरेदी करायला पाहिजे, ह्या जर गोष्टी आपल्याला कळाल्या नाही तर ते आपण 5,500ला पण खरेदी करू शकतो. तिथं आपला पहिला तोटा होतो. तो 5,000चा बोकड आपण कमीत कमी किमतीमध्ये कसा खरेदी करू? जर तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी केला तरच तुमचा तो नफा तिथं शिल्लक राहणार आहे. अन्यथा मार्केट प्राइसमध्ये जर घेतलं तर आपल्याला त्याच्यातून तो म्हणजे नफा कमी राहतो. आणि बोकड पालनामध्ये रिस्क जास्त आहे. तुम्हाला सांगितलं की मार्केटमधून आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. आणि दुसरं एक मित्रांनो, समजा तुम्ही आज 10 बोकड आणले
आता समजा हे 10 बोकड तुम्ही 3 महिने सांभाळले किंवा 4 महिने सांभाळल्यानंतर तुम्ही ते परत विक्री करणार आहे. तर आता काय होतं मित्रांनो, आपला पहिला प्राणी सेट झालेले असतात. एक 10 बोकड तुम्ही आज आणले, महिना 2 महिने सांभाळले, ते सेट झाले. मग तुम्हाला असं वाटतं की नाही, आता चला आपण 2 महिने हे सेट झालेत, आता दुसरे पण लॉट आणू. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही दुसरा लॉट खरेदी करून आणता, तर त्या दुसऱ्या लॉटमध्ये जर एखादा खरेदी केल्यानंतर आजारी जर असेल, तर तो आपला पूर्ण लॉट, दोन्हीच्या दोन्ही लॉट आपले खराब होऊ शकतात. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, की जसं आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये गर्दीमध्ये जात नव्हतो. गर्दीमध्ये का जात नव्हतो, तर आपल्याला कोणाला तरी कोरोना झाला असेल तर त्याचं इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होईल ही भीती होती. तसं आपल्याला पण बोकड पालनामध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. जर तुम्ही बोकड समजा खरेदी करून आणले, तर त्यांना 15 ते 20 दिवस तुम्हाला क्वारंटाईन करावं लागणार आहे. म्हणजे तुमच्या शेडपासून तुम्हाला एक 400-500 फुटापर्यंत लांब त्याचं अंतर ठेवून तिथं त्यांचं 15-20 दिवस वेगळं केलं पाहिजे. आणि नुसते बोकड वेगळे करून चालणार नाही मित्रांनो. तुम्ही इकडे पण चारा टाकणार आणि त्या शेडमध्ये पण एकच व्यक्ती चारा टाकत असेल, तरी पण तुमचं इन्फेक्शन वाढणार आहे. तर त्या नवीन आणलेल्या बोकडासाठी तुम्हाला सेपरेट माणूस ठेवावा लागेल. त्याचा आणि तुमच्या जुन्या शेडमध्ये येणं जाणं बिलकुल नसलं पाहिजे. खूप म्हणजे खूप गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काळजी घ्यावी लागणार आहे बोकड पालनामध्ये. तसं शेळी पालनामध्ये एवढी रिस्क नसते त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला दोन्हीचं सांगितलं, शेळ्या पण खरेदी करायच्यात आपल्याला, बोकड पण खरेदी करायचे. पण शेळी पालनामध्ये तोटे कमी आहेत, बोकड पालनामध्ये थोडेसे तोटे जास्त आहेत. दोन्हीमध्ये पैसे आपल्याला जवळपास थोडे सारखेच मिळत असतील, पण बोकड पालनामध्ये तोटे जास्त आहे. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला प्राणी बाहेरून खरेदी करायचे आणि तुमचा पहिला लॉट विकल्याशिवाय आपल्याला दुसरा लॉट पण खरेदी करता येत नाही, कारण इन्फेक्शनची भीती आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण मार्केटला गेलो तर म्हणजे 10-20 प्राणी आपल्याला ॲट ए टाइम मिळतील ह्याची पण शाश्वती देता येत नाहीत. त्याच्यामुळे जर आपल्याला हा व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्या पुढे दुसरं एक सांगायचं राहिलं तुम्हाला, की शासकीय योजना, आता शासनाच्या भरपूर योजना आहेत. जसं आता मी केलं NLM मध्ये, म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे. त्या योजनेमध्ये मी केलं, ह्याच्यामध्ये 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट आपण केलेला आहे. तर ह्या ज्या योजना आहेत किंवा दुसऱ्या असतात राज्य शासनाची, आता नवीन एक आली मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण पशुधन योजना, ती पण एक नवीन योजना आलेली आहे. किंवा आपलं 10 शेळ्या एक बोकड पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडून ज्या मिळतात, ह्या ज्या सगळ्या योजना असतात मित्रांनो, ह्या फक्त आणि फक्त शेळी पालन म्हणजे शेळ्या खरेदी करणं, तुम्हाला 10 शेळ्या किंवा 20 शेळ्या, ह्याच्या मग आपल्याला 1 बोकड किंवा 2 बोकड, एक बोकडांची एवढी संख्या असते, जास्तीत जास्त संख्या. मग नुसतंच आपण व्यवसाय करून चालणार नाही मित्रांनो. आपल्याला थोडंसं अर्थसहाय्य जर शासनाकडून भेटलं, तर आपल्या व्यवसायाला आणखीन चालना भेटते. म्हणून जर आपल्याला ह्या व्यवसायामध्ये जर काम करायचं असेल, तर शेळी पालन ह्या व्यवसायाला शासकीय योजनाचा पण आपल्याला लाभ घेता येतो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जवळपास 50% पर्यंत सबसिडी आहेत. म्हणजे जर तुम्ही एखादा प्राणी खरेदी केला, तर तुम्हाला ते प्राणी फुकटमध्ये खरेदी होऊन मिळतात. फुकटमध्ये कशामुळे म्हणतो मित्रांनो मी, की जी सबसिडीची अमाऊंट आहे, त्या सबसिडीच्या अमाऊंटमध्ये आपल्याला त्या प्राण्यांची कॉस्ट बरोबर बसून जाते. मग आपलं बाकी शेडचा खर्च, चारा पाणीचा खर्च हा तो आपल्याला करावा लागतो. पण थोडक्यामध्ये ते प्राणी आपल्याला फुकट मिळतात. तसं बोकड पालनासाठी आपल्याला कुठलीही शासकीय योजना नाही, कुठल्याही शासकीय योजनेचा त्याला लाभ मिळत नाही किंवा त्याचा इन्शुरन्स पूर्ण होत नाही. ते इन्शुरन्स नाही केला तर एखादा प्राणी दगावला तर त्याचे पैसे आपल्याला मिळत नाहीत. तसं शेळी पालनामध्ये आपण ती शेळी एकदा खरेदी केली तर त्याचा 3 वर्षापर्यंत इन्शुरन्स असतो योजनेमध्ये जर केलं. जर त्या शेळीला 3 वर्षापर्यंत काय झालं, समजा तुमची शेळीची कॉस्ट 10,000 असेल, प्रोजेक्ट रिपोर्टनुसार 8,000 असेल, 10,000 असेल, जी काय कॉस्ट असेल तुम्हाला, तेवढी कॉस्ट आपल्याला परत ती रिटर्न मिळते. म्हणजे शेळी पालनामध्ये आपल्याला तोटे खूप कमी आहेत. ह्याच्यामध्ये आपला लॉस होण्याची शक्यता खूप कमी असते. तसं बोकड पालनामध्ये आपला लॉस होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळं मित्रांनो, विचारपूर्वक करायचा दोन्ही गोष्टी. हा, जर तुम्ही एखादं मार्केटचं स्किल तुमच्याकडे चांगलं असेल, म्हणजे बोकड खरेदी करायचं स्किल तुमच्याकडे चांगलं असेल, तुम्ही एकदम स्वस्तामध्ये बोकड खरेदी करू शकत असाल, पण मित्रांनो फक्त खरेदी करून पण चालणार नाही. ते खरेदी करून आणल्यानंतर आपल्याकडे ते पहिल्यांदा त्यांना जिवंत ठेवणं हे महत्वाचं आहे. का तुमच्याकडे मरतूक नाही झाली पाहिजे. आणि जिवंत ठेवल्यानंतर मित्रांनो, तिथून पुढे जे महत्वाचं जे स्किल असतं आपलं, ते वजन वाढ. आपल्याला त्या त्या महिन्यामध्ये आपल्याला तेवढी 3, 4, 5 किलोपर्यंत वजन वाढ भेटली पाहिजे. पण आपण खरेदी केल्यानंतर 1 महिनाभर आपल्याला त्याच्यातून बिलकुल वाढ भेटणार नाही. आपला मेडिसिनवर खर्च होईल त्याच्यामध्ये, किंवा त्यांचे एखादं जर मॉर्टॅलिटी झाली तर ते पैसे आपले वाया जातील. 1 महिन्याच्या नंतरच आपल्याला त्या बोकड पालनामध्ये किंवा बोकडांच्या वजन वाढीमध्ये आपल्याला हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसेल. परंतु मित्रांनो, परत आणखीन 2-3 महिने झाले की आपल्याला ते परत विकायचे. आणि समजा तुम्ही 20 बोकड एकाच वयाचे आणले, ॲट ए टाइम आणले, तर आपल्याला तेवढा कस्टमर ॲट ए टाइम भेटणार आहे का 20 बोकडांना एकाच वेळेस? बिलकुल तसं होत नाही. म्हणजे जर तुम्ही लोकलला विकत असाल, तर त्यातलं एक बोकड आज जाईल, उद्या एक जाईल, 8 दिवसांनी जाईल, 15 दिवसांनी जाईल. मग ते सगळे बोकड विकेपर्यंत आपला तो वेळ जातो. तसं शेळी पालनामध्ये नाही मित्रांनो. शेळी पालनामध्ये समजा तुम्ही 10 शेळ्या आणल्या, तर आज एक शेळी विली, समजा 15 दिवसांनी एक विली, महिन्याने एक विली, तर तुमची सायकल जी आहे, आणि एकदा तुमची शेळ्यांची संख्या 20, 50, 100च्या पुढे जर गेली मित्रांनो, तर तुमची सायकल कंटिन्यू चालू राहते. आपल्याकडे कंटिन्यू पिल्लं येत राहतात आणि आपली विक्री पण कायमस्वरूपी वर्षभर चालू शकते. आपल्याकडे पिल्लांचं प्रोडक्शन वर्षभर येऊ शकतं. आता मित्रांनो, माझ्याकडे ज्या शेळ्या आहेत ह्याच्यातलं मला दर महिन्याला 30 ते 40 पिल्लं येतात. नको म्हटलं तरी माझ्याकडे दर महिन्याची सायकल जी आहे
तुम्हाला आपल्या शेडमध्ये दिसेल पण 1 महिन्याची पिल्लं असतील, 2 महिन्याची पिल्लं, 3 महिन्याची पिल्लं. आपण प्रत्येक पिल्लांची वयानुसार कंपार्टमेंट वेगवेगळे केले आहेत. म्हणजे हा जो शेळी पालनाचा फायदा आहे मित्रांनो. आणि शेळी पालनामध्ये दुसरं काय होतं, की एकदा शेळी खरेदी केली, की आपण तिच्यापासून ज्या पाठी होतील त्या पण आपण सिलेक्शन करून आपल्या घरी ठेवू शकतो. म्हणजे ह्यांची जी सायकल आहे मित्रांनो, ती आपल्याला बाहेरून शेळ्या परत खरेदी कराव्या लागत नाही. आणि ह्या सेट झालेल्या आहे. एकदा शेळ्या आपण ज्या पुढच्या झालेली जी पिढी आहे त्यांची, ती जन्मल्यापासून तुमच्यासोबत असणार आहे. जन्मल्यापासून जी शेळी आपल्याकडे जी प्रोडक्शन देणार आहे, तुम्ही बाहेरून विकत आणलेली शेळी कितीही चांगली असली तरी तेवढं ते प्रोडक्शन पहिल्या मालकाची तर जसं दिलंय तिनं तसं आपल्याकडे देणार नाही. पण ज्या पाठी आपल्याकडं पैदास झालेल्या ज्या पाठींची, त्या जर पाठी आपण पुढे ठेवून जर त्यांच्यापासून प्रोडक्शन घेतलं तर नक्कीच मित्रांनो आपल्याला ते सोन्यासारखं म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. आणि हे सायकल कंटिन्यू आपली चालू राहते. बोकड पालनामध्ये सायकल कंटिन्यू चालू राहत नाही. म्हणजे लक्षात आलं मित्रांनो, शेळी पालनाचे फायदे, शेळी बोकड पालनाचे फायदे आणि दोन्हीचे तोटे. म्हणजे फायदा काय आहे, दोन्हीकडून पैसा आपल्याला सारखाच मिळणार आहे. पण तोटे काय, प्रत्येक वेळेस आपल्याला बाहेरून बोकड महिन्याला 2 महिन्याला खरेदी करावं लागणार आहे. शेळी पालनामध्ये तुम्ही एकदा शेळी खरेदी केली की परत तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. फक्त संयम ठेवावा लागेल 1 वर्षभर तुम्हाला. बोकड पालनामध्ये तुम्ही काय करावं लागेल, तुम्हाला बाहेरून बोकड खरेदी केलं तर त्याच्यामध्ये बाहेरच्या आजारांची जे असतं, व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियाला असेल. आता मित्रांनो मला सांगा, आता समजा माझा 3 महिन्याचं पिल्लू आहे. आता 50% पिल्लं बाजारामध्ये कसे विक्री करायला येतात ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता मला समजा माझं 3 महिन्याचं पिल्लू आहे, तर मी का विकेल ते? तर तो का विकतो आपण, की तो समजा आजारी आहे, त्याची वजन वाढ भेटत नाही, तो खुराक खात नाही, काहीतरी त्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणूनच मी ते पिल्लू विकायला बाजारात आणलेलं असतं. किंवा 10% फक्त शेळी पालक असे असतात, किंवा नाही आता मला काहीतरी आणायचंय, काही खरेदी करायची किंवा पावसाच्या समोर मला बियाणं खरेदी करायचंय, माझ्याजवळ पैसे नाहीत. असे एक 10 ते 15% जे गरजू शेतकरी आहेत तेच फक्त चांगला माल बाजारामध्ये विकायला आणू शकतात. नाहीतर 50% तर मित्रांनो माल बाजारामध्ये कसा येतो, की तो आजारी असतो, त्याची वजन वाढ भेटत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी ते विकायला आणलेलं असतं. मग दुसऱ्याचा आजारी माल आपण खरेदी करण्यापेक्षा किंवा आपल्याला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही त्यापेक्षा आपण शेळ्या खरेदी करा. तुम्ही त्यांच्यापासून एक संयम ठेवा, थोडासा 1 वर्षभर जरी संयम ठेवला तर आपली रुटीन कंटिन्यू बसेल, सायकल तुमची चालू राहील आणि एकदा तुमचं उत्पन्न चालू झालं तर ते कधीही थांबणार नाही. अशाच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओसाठी आपली शेती आपली पशुपक्षी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि याच्या कमेंटमध्ये शेळी पालन आणि बोकड पालन ह्याच्या नफा तोटा, फायदेशीर कोणता व्यवसाय आणि दोघांना शासकीय योजना ह्याच्याविषयी जी माहिती सांगितली तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की टाकायला विसरू नका. आणि मित्रांनो आपलं Instagramला एक अकाउंट आहे यासीन खान या नावाने, त्यालाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.